संजय राऊतांनी पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांवर निशाणा साधलाय। आमदार अपात्रता प्रकरणावरून त्यांनी राहुल नार्वेकरांना धारेवर धरलंय। दरम्यान यानंतर शिंदे गटातल्या आमदारांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले। पाहूयात। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले, हा सुद्धा भूकंप आहे। काही भूकंप होणार नाही, काही होणार नाही, सगळं सुरळीत पार पडेल। आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर जोरदार टीकास्त्र डागलंय। राहुल नार्वेकर आजारी पडले हा सुद्धा एक भूकंप आहे, असा टोला राऊत यांनी लगावलाय। दरम्यान राऊतांच्या टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांनी ही चोख प्रत्युत्तर दिलंय। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले, हा सुद्धा भूकंप आहे। आज निकालाचा दिवस आहे, उद्या बरोबर ना? 10 तारीख हा निकालाचा दिवस होता आणि ते आजारी पडले, ही भूकंपाची सुरुवात आहे। राऊत बोललेलं कधी खरं झालंय का? मी आता माझा प्रश्न विचारतो तुम्हाला, संजय राऊत बोललेलं ह्या 1.5-2 वर्षात कधी खरं झालेलं दाखवा। ती खोटं बोलतो माणूस, त्याला काय समजत नाही, त्यांना काय माहिती नाही। त्यामुळं विनाकारण असं काहीतरी मोठं भडक स्टेटमेंट करायचं, राजकीय भूकंप होणार, अमुक होणार। काही भूकंप होणार नाही, काही होणार नाही, सगळं सुरळीत पार पडेल। आम्ही जे भूमिका घेतलेली आहे ती कायद्याची, न्यायाची, नियमाला धरून भूमिका घेतलेली आहे। 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे। दरम्यान संजय राऊतांनी नार्वेकरांच्या आजारपणाचा धागा पकडत शिंदे गटावर निशाणा साधलाय। यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं देखील राऊतांवर जोरदार पलटवार केलाय। संजय राऊतला आजकाल वेगवेगळे विचित्र विचार त्याच्या डोक्यात येत आहेत। सायको असलेला तो माणूस आहे। नार्वेकर जे काही त्यांना थंडी ताप आला असेल किंवा आजारी असतील, तो 2.5 वर्षाचा त्रास नाही आहे, तो 2.5 दिवसाचा असू शकतो। आणि 10 तारखेला नार्वेकर पात्र अपात्रतेवर निकाल देणार आहेत, त्याची काळजी नको। भूकंप हा नंतर येणाऱ्या 10 तारखेनंतर जो त्यांना अपेक्षित आहे तो भूकंप घडून आणण्याची ताकद आमच्यात आहे, म्हणून तो भूकंप पाहू, त्यांनी त्याची वाट पाहावी। नार्वेकर 10 तारखेला निकाल देणार आहे। अनेक स्वप्न त्यांना रोज पडत असतात, त्यांच्या सगळ्या स्वप्नांना मी शुभेच्छा देतो आणि पुढची 25-30 वर्ष अशीच स्वप्न त्यांनी पाहत राहावी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी सरकार आमचं यावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे आणि ती इच्छा महाराष्ट्रातली जनता पूर्ण करेल। हे 25-30 वर्ष अशाच पद्धतीने आमच्यावर टीका करत राहतील। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नार्वेकरांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली। आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टानं 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याची मुभा दिली आहे। 1.5 वर्षांहून जास्त काळ सुरू असलेल्या अपात्रतेच्या वादाचा निकाल 10 जानेवारीला लागण्याची शक्यता आहे। तर निकाल यावेळी वेळेत लागेल की आणखी आपल्याला गरज असेल वेळेची? मला काय अडचण दिसत नाहीये, मला वाटतं वेळेत निकाल द्यायला काय अडचण येणार नाही। आहे तर निकाल यावेळी वेळेत लागेल की आणखी आपल्याला गरज असेल वेळेची? मला काय अडचण दिसत नाहीये, मला वाटतं वेळेत निकाल द्यायला काय अडचण येणार नाही। आमदार अपात्रता प्रकरणावरून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे। त्यामुळे 10 जानेवारीला आमदार अपात्रता प्रकरणी निकाल येणार का? निकाल आल्यास कोणत्या गटाला धक्का बसणार आणि कोणत्या गटाला दिलासा मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।